तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। देशात वाढत चाललेल्या गंभीर सामाजिक घटना, लव्ह जिहाद आणि अवैध अतिक्रमणाच्या विरोधात खामगाव शहरातील टॉवर चौकात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल आणि सकल हिंदू समाजाच्या वतीने प्रखर निषेध आंदोलन करण्यात आलं। यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी जिहादी मानसिकतेचा प्रतिकात्मक पुतळा दहन करून आपला तीव्र संताप व्यक्त केला। हे आंदोलन कोणत्याही सरकार विरोधी नसून समाजात घडणाऱ्या चिंताजनक घटनांवर कायदेशीर नियंत्रण मिळवण्यासाठी असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केलं। लव्ह जिहाद, जबरदस्तीने होणारे धर्मांतर, हिंदू मुलींचे होणारे शारीरिक व मानसिक शोषण आणि सरकारी जमिनीवरील अवैध अतिक्रमणे, लँड जिहाद यांसारख्या प्रकारांमुळे समाजात मोठी अस्वस्थता निर्माण झाली आहे। या प्रवृत्तींना आळा घालण्यासाठी शासनाने तातडीने कठोर कायदे करावेत आणि त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी अशी ठाम मागणी यावेळी करण्यात आली। दोषींवर कठोर कारवाई झालीच पाहिजे आणि अवैध कृत्य थांबवण्यासाठी ठोस यंत्रणा उभारा अशा मागण्या यावेळी लावून धरण्यात आल्या। या आंदोलनात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यासह विविध हिंदुत्ववादी संघटनांचे पदाधिकारी, राजकीय पक्षांचे कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने मातृशक्ती दुर्गा वाहिनीच्या महिला व तरुणी सहभागी झाल्या होत्या। MCN न्यूज मराठीकरिता शेख अजीज मोहम्मद, खामगाव। आपल्याला माहित आहे, मागच्या 8 दिवसापासून नाशिक, अचलपूर, परतवाडा, अकोला आणि आपलं खामगावातील शेगाव या भागामध्ये जो जिहादी मानसिकतेच्या नवादामाने जो धुमाकूळ घातलेला आहे, हिंदू मुलींना टार्गेट करून, म्हणजे पहिले याच्यामध्ये फक्त जिहादी मानसिकतेचे मुलंच होते, आता मुली सुद्धा सहभागी झालेल्या आहेत। म्हणजे जर तुम्ही नाशिकची घटना पाहिली तर एका कंपनीची HR हे महिलांना कशा पद्धतीनं फसवून, कशा पद्धतीनं त्यांना झाशामध्ये घेऊन त्यांचं धर्मांतरण करून त्यांना लव जिहाद करण्यास प्रवृत्त करत आहे। हे प्रकरण तिथल्या पोलिसांनी उघड आणलं, त्यामुळे मी पोलीस प्रशासनाला अभिनंदन करतो। अचलपूर, परतवाडा आणि अकोल्याची घटना जर पाहिली तर 350 अश्लील व्हिडिओ, ज्याच्यामध्ये सर्व समाजाच्या मुलींचे व्हिडिओ आहे, फक्त हिंदूच नाही, इतरही धर्मीय मुलींचे व्हिडिओ आहे। तर कुठतरी आता पालकांनी जागरूक राहिलं पाहिजे आणि महिलांनी सुद्धा जागरूक राहिलं पाहिजे। आपला प्रेमाच्या नावाखाली कोणी छळतर करत नाही, कोणीतरी आपला प्रेमाच्या नावाखाली अश्लील व्हिडिओ बनवून आपल्याला कुठतरी या धर्मापासून तोडण्याचा आणि देशापासून तोडण्याचा प्रयत्न करत नाही, असं महिलांनी जागरूक राहावं। यासाठी विश्व हिंदूने केलेल्या आंदोलनाला सकल हिंदू समाजाच्या वतीने आम्ही सहभागी झालेलो आहे। आणि हे जे हिंदू संघटना आहे, हे नेहमी लव जिहाद, धर्मांतरण, गोहत्या यावर नेहमी आंदोलन करत असते। विदर्भामध्ये, देशामध्ये सध्या संतप्त लाट आहे आणि म्हणून सरकारला आमची मागणी आहे की आपण धर्म परिवर्तन कायदा आणला पाहिजे, लव जिहाद विरोधी कायदा आणला पाहिजे। यासाठी भरपूर मोठे मोठे आंदोलन झाले, मोठे मोठे मेळावे झाले आणि मेळावे करून आज आपण पाहिलं तर खामगावमध्ये जिहादी मानसिकतेचा असलेला पुतळा हा सुद्धा दान केलेला आहे। हा प्रतिकात्मक पुतळा आहे। जय श्रीराम। विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, मातृशक्ती दुर्गा वाहिनी यांच्यातर्फे आज एक खामगावमध्ये आंदोलन उभारण्यात आले आहे। विषय असा आहे की हिंदूच्या मुली जास्त लव जिहादामध्ये अडकत चाललेल्या आहेत, तर त्यांना एकच संदेश द्यायचा आहे की लव जिहादापासून वाचा। आणि नाशिक मध्ये इथे परतवाडा येथे मुलींचे व्हिडिओ व्हायरल झालेले आहेत, हिंदू मुलींचे, तर त्यांना एकच सांगायचे आहे की लव जिहादापासून वाचा आणि मोबाईलचा वापर जरा कमी करावा। आणि नाशिकमध्ये जिथं लव जिहादातर्फे म्हणजे धर्मांतरण करण्यात आले आहे मुलींचे, त्यांना कठोर शिक्षा झालीच पाहिजे। जय श्रीराम।